श्री स्वामी समर्थ। आज महाराजांची आपण कथा बघणार आहोत। त्या कथेमध्ये विहिरीमध्ये त्याने कसा लोटा फेकला ते आपण बघणार आहोत। शके 1776च्या दुष्काळात एके दिवशी पुणे वैभव करते महाराजांच्या दर्शनास गेले असता गावाबाहेर एका मोठ्या पावडीजवळ महाराज बसले असता एक मारवाडी हातपाय धुवून लोटा भरून घेऊन महाराजांच्या दर्शनास आला। दर्शन घेऊन मारवाडी परत जात असता महाराजांनी त्यास परत बोलावले आणि त्याच्या हातातील लोटा घेऊन पाणी ओतून टाकले व तो लोटा 25-30 कदमावर बावडी होती त्यात फेकून दिला। त्या बावडीवर दुष्काळामुळे 50-60 माणसे पाणी भरीत होती। काही लोकांस वाटले की मारवाडी जट लोटा कोणाच्या डोकीत बसून कपाळमोक्ष होतो की काय, परंतु महाराजांची आघात करणी अशी की 20-30-40 माणसे, विहीर 30-40 हात खोल होती। लोटा जो त्यात पडला तो कोणाच्या डोकीत न बसता गर्दीचे मध्यभागी जी रिकामी जागा होती त्या बेताने पडला आणि सर्वत्रास फार मोठे आश्चर्य वाटले। श्री स्वामी समर्थ।